ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमध्ये जो प्रकार घडला आहे त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना कुठेतरी दुखावलेल्या आहेत आणि त्यानंतर कारवाईची मागणी केली जाते। तुमची काय भावना? दुखावले नाही, संताप आहे। आता इतका मोठा संताप आहे ना की आज मासाहेब मीनाजी ठाकरेजी हे आमच्या दैवत, आमच्या माता, आमच्या आई आहेत। त्या खूप आईसारखं प्रेम केलं आमच्यावर सगळ्यांनी आणि खरोखर त्या आदर्श होत्या, आदर्श माता आहेत त्या। आणि त्यांचा पुतळा त्या ठिकाणी तुम्ही कोणीतरी येऊन लाल रंग टाकतं म्हणजे काय म्हणतात, ही विटंबना काय करायची, कशा करता विटंबना? ती माऊली बिचारी किती म्हणजे आदर्श माऊली, ती दैवत आहे आमच्या त्या, आणि तुम्ही टाकतात। एखादा माणूस एखादा पुढारी असतो, काय असतो, त्याचा तो कसा असतो त्याच्यावर ते चालतं, पण इथं तुम्ही मासाहेबांच्या करता। कोट्यावधी शिवसैनिकांच्या त्या मा आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे प्रकरण म्हणजे गावागाव पेटणार आहे। कारण शेवटी कसं झालं आहे की सर्वांना त्या ठिकाणी मासाहेबांबद्दल, साहेबांबद्दलची एक गोडी आहे, प्रेम आहे, एक असं किती वाटतं, तसं मासाहेबांच्या बाबतीत होतं। कारण या दोघांनी मिळून आम्हाला मोठं केलं, आम्हाला मोठं करण्यामध्ये। म्हणून आता हे जे बाकीचे दुसरे आहेत ना, ते सुद्धा तिथे यायला लागले, चक्रा मारायला लागले, बाबा हे नाही झालं पाहिजे। त्यांना पण दुःख झालं, कारण शेवटी कसं आहे। आणि या सर्व एजंट पाहिलं तर राग असा येतो की जिथे त्या ठिकाणी पोलीस नाही आहे, बरं रात्री उशिरा का पहाटे काहीतरी झालं असेल। आता लोक मुंबईत तर रात्रभर मुंबई जागीच असते, मग त्यावेळेस मग कोणी ना कोणी पाहिलं नाही का, कोणी रंग मारला, कोणी टाकलं, आणि अशी विटंबना करणारा माणूस कोण, त्याच्या पाठीमाग कोण आहे, हे सगळं पोलिसांनी शोधलं पाहिजे। नाही तर सरकारचं नाव खराब होणार की सरकारच्या याच्यामध्ये काय चाललं आहे। मला तर असं वाटतं की मुद्दाम शिवसैनिकांना जे हे करण्यासाठी ते पाठवलं काय, की शिवसैनिकांना हटकून दिवसासाठी पाठवलं काय की, असे मला त्या ठिकाणी वाटतं। म्हणून मला म्हणजे आम्ही तर सगळे, कारण आमच्या आईसारखं प्रेम आहे त्यांचं, त्यांनी दिलं आम्हाला, ते आम्ही कसं काय सहन करणार। मी तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण आज मराठवाडा मुक्तीदिन आहे, हैदराबाद मुक्तीदिन आहे, आणि त्यामुळे आम्ही इथे आहोत, नाही तर आम्ही तिकडे लगेच गेलो असतो मुंबईला। आणि म्हणून मुंबईतील सर्व शिवसैनिक जोरदारपणे तिथं आले, सगळ्यांनी निषेध व्यक्त केला। आता साहेबसुद्धा येतील तिथे, राजसाहेब घेऊन गेले, हे सगळं आहे। म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी त्या आईबद्दल खूप। आत्ताच आम्ही 6 सप्टेंबरला आमचे म्हणजे दरवेळेस 6 सप्टेंबरला त्यांचा स्मृतिदिन आहे आणि 6 जानेवारीला त्यांचा जन्माची जयंती आहे। आम्ही दोन्ही पण साजरी करतो। गुलमंडीवर त्या ठिकाणी आमचा अनेक वर्षापासून चालू आहे, अनेक वर्षापासून आम्ही जयंती आणि स्मृतिदिन, पुण्यतिथी दोन्ही पण साजरी करतो। आणि आत्ताच झाली पुण्यतिथी, म्हणजे धार्मिक गाणे वगैरे, भावगीतं, देवाचे गाणे, भजनं हे आम्ही करतो। मग म्हणजे इतके धार्मिकता त्यांच्याबद्दल आहे, तर मग आपण करू नका काही, म्हणून राग आलेला आहे। एखाद्या वेळेस काही पण होऊ शकेल। बरं, तुम्हाला काय वाटतं हे कशामुळं केलं जातं? कारण कुठंतरी मूर्त्यांसंदर्भात अशा छेडखाणी करणं, कलर लावणं, कुठंतरी दोन समाजामध्ये, समूहामध्ये तेढ निर्माण होईल काहीतरी। हे मी तुम्हाला सांगतो की हे सरकार फेल्युअर आहे। जातीपातीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी हे गुंतलेलं आहे, आणि त्याच्यामुळे जो उठला तो काही म्हणायला लागला। म्हणून आता हे सगळं जर पाहिलं तर त्या ठिकाणी मुद्दाम डिवचण्याचाच प्रकार आहे शिवसैनिकांना। कारण असं डिवचलं म्हणजे काही नाही, वातावरण वेगळंच राहील। निवडणूक आहे, हे आहे, ते आहे, त्यामुळे निवडणूक बाजूला सरकल्या आणि हे मुद्दाम येते आणि लगेच निवडणुका लावून टाकायला, मग लगेच जिंकायचं, हे असा प्रकार, घाणेरडा प्रकार त्यांचा आहे, सत्ताधाऱ्यांचा। म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी ह्या गोष्टीचा पूर्णपणे म्हणजे छडा लावला पाहिजे, आणि जो कोणी असेल त्यावेळेस पकडलं पाहिजे। आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी सगळीकडे प्रयत्न करायला लागले माहिती घेण्यासाठी। ज्यावेळेस यांना सापडला आणि तो आम्हाला सापडला, तो बेदम मार खाणार होतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ठाकरे ब्रँड मानतात, परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हटले की हे दोघे कोणतेही ब्रँड नाही, ब्रँड होते ते बाळासाहेब ठाकरे। अरे शिवसेना प्रमुख तर जगामध्ये त्यांचं नाव आहे, जगात नाव आहे, अशी व्यक्ती होणे नाही। आणि तुम्ही काही पण बोलू शकत त्यांच्या बाबतीत, परंतु ते ब्रँड असले तरी त्यांचे चिरंजीवच नाही, त्यांचे पुतणे आहे, त्यांचे चिरंजीव आहे, आणि आम्ही सगळं नातू आहे। आम्ही सगळे ठाकरे परिवाराला मानतो, ठाकरे ब्रँडला मानतो। म्हणजे तुम्हाला सांगतो की
ते आहे, मातोश्री आहे म्हणून आम्ही आहोत, आम्ही असं म्हणतो. इतकं आमचं म्हणजे मातोश्रीबद्दल प्रेम आहे. मग मातोश्री बंगल्यामध्ये ठाकरे परिवार म्हणजे उद्धवसाहेब राहतात, तर उद्धवसाहेबांच्या बाबतीत प्रेम, प्रचंड प्रेम आहे. कारण आज साहेब, मोठे साहेब नसल्यामुळे आता उद्धवसाहेब आहेत. उद्धवसाहेबांना तेवढं मानसन्मान दिला पाहिजे, उद्धवसाहेबांना त्यांचं ऐकलं पाहिजे, उद्धवसाहेबांना त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. हे दिलं सोडून उद्धवसाहेबांना बाजूला करून स्वतः ते फुटले, हे बरोबर नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.